संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात दिवाणखान्याच्या खिडकीतून बाहेर पाहताना आशा यांना असे वाटत होते की जणू वेळ थांबला आहे. बाहेरील रस्त्यावरचे दिवे एक एक करून लागत होते, पण त्यांच्या मनातील अंधार मात्र अधिक गडद होत चालला होता. गुडघ्यातून आलेल्या कळ्यांनी त्यांना वर्तमानाची जाणीव करून दिली. आई, तुमच्या पायात जास्त वेदना होत असतील तर तेल लावून मालिश करून देऊ का? स्वयंपाकघराच्या दारातून सुधाचा आवाज आला. सुधा गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत होती, एखाद्या सावलीसारखी. आशा यांच्या डोळ्यात थकवा होता. त्या केवळ हू म्हणाल्या, पण त्या हू मध्ये किती दुःख दडलेले होते हे कदाचित त्यांना स्वतःलाही ठाऊक नव्हते. सुधाला समजले की आज आशा यांची प्रकृती आणि मन दोन्हीही जड झाले आहे. तेल गरम करून आणते असे म्हणून सुधा आत गेली. आशा यांनी सोफ्याला पाठ टेकून डोके मागे विसावले. त्यांच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. आजचे हे युग किती बदललेले आहे. चहूकडे यंत्र आहेत, वेग आहे, पण हृदयाचे ठोके ऐकणारे कोणी नाही. त्यांना वाटले की आता भावना आणि संवेदना काहीच किंमत उरलेली नाही. माणूस जणू यंत्रमानव झाला आहे. तेवढ्यात त्यांची नजर समोरच्या भिंतीवर टांगलेल्या एका जुन्या पुसट चित्रावर पडली. त्या छायाचित्रात त्या आलोक आणि त्यांची दोन्ही मुले विशाल आणि सुजय हसत होती. हे हसू किती खरे आणि मनमोकळे होते. त्या काळी घराच्या भिंतींमध्ये शांतता नव्हती, तर मुलांचा आरडाओरडा आणि आलोक यांच्या गंभीर व प्रेम गप्पा घुमत असत. आलोक एक समर्पित गणिताचे शिक्षक. त्यांच्या जीवनाचे समीकरण अगदी साधे होते: प्रेम अधिक जबाबदारी. आशा स्वतः देखील शिक्षिका होत्या. ते दिवस किती छान होते जेव्हा दोघेही शाळेतून घरी परतत. तेव्हा घर एखाद्या मंदिरासारखे वाटायचे. जो कोणी आधी घरी येईल तो चहा ठेवून जायचा आणि मुलांचा अभ्यास घ्यायला बसायचा. मालकीन, तेल गरम झाले आहे. सुधाच्या आवाजाने त्यांच्या स्मृतींचा रेशमी धागा तुटला. सुधा जमिनीवर बसली आणि आशा त्यांच्या पायांना कोमट तेल लावू लागली. तेलाची उब आणि सुधाच्या हातचा तो सावरलेला स्पर्श आशा यांना थोडा दिलासा देत होता. आशा यांनी सुधाकडे पाहिले. सुधा तर एकटीच होती, एक विधवा स्त्री, जिचे जग या घराच्या चार भिंतीपर्यंत मर्यादित होते. तरीही ती किती तात्परतेने त्यांची सेवा करायची. सुधा, तू थकत नाहीस का? आशा यांनी हळूच विचारले. सुधाने मान वर न करताच उत्तर दिले. थकून जाणार तरी कुठे आई, काम हेच तर माझा आधार आहे आणि तुम्ही आहात म्हणून वाटते की कोणीतरी आपले आहे. आपले हा शब्द आशा यांच्या कानात घुमू लागला. काय केवळ रक्ताची नातीच आपली असतात? त्यांची दोन्ही मुले, ज्यांना त्यांनी स्वतःच्या वाट्याचे सुखे देऊन मोठे केले, आज साता समुद्रापार आपापल्या जगात मग्न होती. त्यांच्याकडे आईसाठी महिन्यातून एकदा फोन करायला आणि पैसे पाठवायला वेळ होता, पण 2 क्षण शांतपणे बसून तिची विचारपूस करायला सवड नव्हती. भूतकाळातील आठवणी पुन्हा दाटून आल्या. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा आलोक यांना पहिला आणि शेवटचा हृदयविकाराचा झटका आला होता. तो प्रसंग एखाद्या वीज कोसळल्यासारखा होता, ज्याने आशा यांचा आधारच हिरावून घेतला. आलोक गेल्यानंतर त्यांना वाटले होते की त्या केवळ चालतं फिरतं प्रेत बनल्या आहेत. कित्येक वर्षांची साथ एका क्षणात संपली. आई, चहा आणू का? मालिश संपत सुधाने विचारलं. हो, घेऊन ये. चहाचे घोट घेत आशा खिडकीबाहेर उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहू लागल्या. ते पक्षीही संध्याकाळ होताच आपल्या घरट्यांमध्ये परतत होते, पण त्यांचे घरटे तर ते रिकामे होते. विशाल आणि सुजयने जेव्हा परदेशी जाण्याचे बोलून दाखवले, तेव्हा त्यांनी मनावर दगड ठेवून परवानगी दिली होती. त्यांना वाटले होते की मुलांची प्रगती म्हणजेच आपले यश आहे, पण त्यांना काय माहीत होतं की हीच प्रगती त्यांना एकाकी पाडेल. जेव्हा त्यांनी जड आवाजात विचारले होते, मी एकटी कशी राहणार, तेव्हा मुलांचे उत्तर किती व्यावहारिक होते. अगं सुधा, आहे ना तुझ्याकडे? जणू सुधा कोणी माणूस नसून एखादी सुरक्षा रक्षक असावी, जी त्यांच्या गरजांची काळजी घेईल. पण मनाच्या भुकेचे काय? त्या एकाकीपणाचे काय, जो रात्रीच्या शांततेत ढसायला येतो? आशा यांचे डोळे खिडकीबाहेर शून्यात पाहत होते, पण त्यांचे मन खूप मागे निघून गेले होते. तो काळ जेव्हा घर शांततेने नाही तर घड्याळाच्या टिकटिक आवाजाने आणि आलोक यांच्या गंभीर आवाजाने जिवंत वाटायचे. आलोक केवळ पतीच नव्हते, ते आशा यांचे सर्वात चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. ते गणिताचे शिक्षक होते आणि आकड्यांच्या जाळ्यात गुंतलेले असूनही नात्यांचे हिशोब अतिशय सहजतेने सोडवत असत. आशा स्वतः देखील एक सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. त्या काळी जीवन एका शिस्तबद्ध रुळावर धावत होते. सकाळची धावपळ, डब्याची तयारी आणि मग दोघांचेही आपापल्या शाळेसाठी निघणे. आशा, आज विशालच्या शाळेत पालकांची सभा आहे. मी माझी तासिका सोडून तिथे जाईन. तू सुजयला घेऊन डॉक्टरकडे जा. आलोक अनेकदा नाश्त्याच्या टेबलावरच पूर्ण दिवसाचे नियोजन करत असत. संध्याकाळी जेव्हा दोघे परत येत, तेव्हा जो कोणी आधी घरी पोचत असे तो कोणत्याही अहंकाराशिवाय स्वयंपाकघर सांभाळून घेत असे. आशा यांना आजही आठवते जेव्हा त्या थकून घरी येत आणि पाहत की आलोक यांनी आधीच चहा बनवला आहे आणि मुलांना पाढेपाठ करून घेत आहेत. विशाल आणि सुजयचे बालपण त्याच गल्लीत गेले. विशाल अभ्यासात हुशार होता, तर सुजय थोडा खोडकर. आलोक नेहमी म्हणायचे, आशा, ही मुले आपली पुंजी आहेत.
त्यांना असे संस्कार दे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी आपली मुळे विसरणार नाहीत. त्या दिवसात रविवार म्हणजे जुन्या स्कूटरवर चौघांनी स्वार होऊन चित्रपट पाहायला जाणे किंवा बागेत सहलीचा आनंद घेणे. आशा यांना आजही ती निळी साडी आठवते, जी आलोक यांनी आपल्या पहिल्या वाढीव पगारातून त्यांना भेट दिली होती. त्या क्षणांमध्ये किती जवळीक होती, किती प्रेम होते. तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस हेच भरलेले घर एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखे त्यांना खायला उठेल. काळाची चाल मोठी विचित्र असते. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा काळ पंख लावून उडवतो आणि जेव्हा दुःख येते तेव्हा एक एक क्षण डोंगरासारखा जड वाटू लागतो. अशा यांच्या आयुष्यातील तो सर्वात काळा दिवस एखाद्या भयान स्वप्नासारखा आला. ती एक सामान्य मंगळवारची सकाळ होती. आलोक शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. अचानक त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि सोफ्यावर बसले. काय झाले आलोक? प्रकृती ठीक वाटत नाहीये का? आशा यांनी घाबरून विचारले. आलोक काही बोलू शकले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र हतबलता होती. जणू त्यांना सांगायचे होते की त्यांची साथ इथपर्यंतच होती. रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेत त्यांनी आशा यांचा हात घट्ट धरला होता आणि मग सर्व संपले. हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की डॉक्टरांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. आशा यांच्यासाठी तो केवळ मृत्यू नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण जगाचा अंत होता. त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली, शून्य कशाला म्हणतात. घराच्या ज्या अंगणात कधी आलोक यांचे हसू घुमत असत, तिथे आता पांढरी चादरी आणि लोकांच्या बनावटी संवेदना होत्या. विशाल आणि सुजय तेव्हा महाविद्यालयात होते. वडिलांच्या निधनानंतर ते दोघेच आशा यांच्या जगण्याचे कारण बनले. आपली मुले कमकुवत पडू नयेत म्हणून त्यांनी आपले अश्रू गिळले. त्यांनी एकटीने घरचे हप्ते भरले, मुलांच्या महागड्या शिक्षणाचा खर्च उचलला, मुले लायक बनावीत म्हणून आपल्या प्रत्येक इच्छेचा बळी दिला. वर्ष उलटली, मुले शिकून मोठी झाली. त्यांचे यश पाहून आशा यांना वाटायचे की आपली तपस्या सफल झाली. पण त्यांना काय ठाऊक होते की ज्या ममतेच्या सावलीत त्यांनी मुलांना वाढवले, तीच मुले एक दिवस त्या सावलीला जुनी आणि ओझे समजून सोडून देतील. जेव्हा विशालला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. सुजयनेही काही महिन्यानंतर मोठ्या भावाकडे जाण्याची तयारी केली. आशा यांनी हसतमुखाने त्यांना निरोप दिला, या आशेने की ते परत येतील. पण विमानतळावर जेव्हा त्यांनी वळून पाहिले तेव्हा त्यांना पहिल्यांदा भीती वाटली. ती भीती जी आज सत्य बनली होती. एका आईचे आपल्याच घरात परके होणे. घराच्या भिंतींवर टांगलेल्या पदव्या आणि मानचिन्हे पाहून आशा अनेकदा विचार करत की यशचा निकष केवळ उंच भरारी घेणे हाच आहे का? विशाल आणि सुजय लहान असताना त्यांचे बोट धरून चालत असत, पण जसे त्यांच्या खांद्यावर करिअरचे पंख आले त्यांनी मागे वळून पाहणे सोडून दिले. विशालचे जाणे एखाद्या उत्सवासारखे सुरू झाले होते. पूर्ण गल्लीत मिठाई वाटण्यात आली होती की मास्तरचा मुलगा अमेरिकेत जात आहे. आशा यांना स्वतः रात्र रात्र जागून त्यांच्यासाठी मेथीचे लाडू आणि घराचा मसाला तयार केला होता. तिथे हे सर्व कुठे मिळणार बाळा, त्यांनी मोठ्या मायाने म्हटले होते. विशाल तेव्हा बेजबाबदारपणे म्हणाला होता, अगं आई, तिथे सर्व मिळते, तू विनाकारण त्रास करून घेतेस. त्या दिवशी पहिल्यांदा आशा यांना जाणवले की त्यांच्या प्रेमाला त्रास असे नाव दिले जात आहे. मग सुजयही निघून गेला. घर रिकामे होत गेले आणि आठवणी भरत गेल्या. सुरुवातीला फोन रोज येत असत, मग आठवड्यातून एकदा झाले आणि हळूहळू केवळ संदेशापुरते मर्यादित झाले. त्यांना आठवते की जेव्हा त्या आजारी पडल्या होत्या आणि विशालला फोन केला होता तेव्हा विशाल अतिशय व्यावहारिक सुरात म्हणाला, आई, मी तुझ्या खात्यात जास्तीचे पैसे पाठवले आहेत. सुधाला सांगून चांगला डॉक्टराला दाखवून घे. इथे माझा प्रोजेक्ट सुरू आहे, मी येऊ शकत नाही. त्या रात्री आशा यांनी कडू औषध तर प्यायले, पण एकटेपणाचे जे विष त्यांच्या अंगात भिनत होते त्यावर कोणतेही औषध नव्हते. पैसे तर येत होते, पण तो स्पर्श हरवला होता जो आजारपणात कपाळावर हात ठेवल्यावर मिळतो. त्यांची मुले आता माणूस राहिली नव्हती, तर यशस्वी व्यावसायिक बनली होती, ज्यांच्याकडे भावनांसाठी कोणताही कप्पा नव्हता. अशा वयाच्या 60व्या वर्षाच्या टप्प्यावर पोहोचल्या जिथे माणसाला आधाराची सर्वात जास्त गरज असते. आता गुडघेदुखी आणि एकटेपणाची टोचणी त्यांचे कायमचे सोबती बनले होते. एक दिवस धीर करून त्यांनी सुजयला व्हिडिओ कॉलवर विचारले, बाळा, तुम्ही लोक आता कधीच परत येणार नाही का? हे घर, हे शहर तुम्हाला आठवत नाही का? सुजयने स्क्रीनवर आपली चमकणारी कार दाखवत म्हटले, आई, तिथे काय ठेवले आहे? येथील आयुष्य बघा. तुम्ही पण जुन्या गोष्टीतच अडकून राहता. तुमच्याकडे सुद्धा आहे, मग अडचण काय आहे? अडचण काय आहे? हा प्रश्न त्यांच्या काळजात बाणासारखा खुपला. काय 2 वेळची भाकरी आणि बँक बॅलन्स म्हणजे जीवनाची पूर्तता आहे का? मुलांसाठी आई आता एक जबाबदारी होती जी ते डॉलर्स पाठवून पार पाडत होते. त्यांना आपली आई एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी वाटू लागली होती, जी फक्त जुन्या आठवणी काढत बसते. आशा यांना अनेकदा रात्री झोप येत नसे. त्या पूर्ण घरात फेऱ्या मारत. विशालची खोली, सुजयचे मेज, आलोक यांचे पुस्तकांचे कपाट, सर्व काही आपल्या जागी होते, फक्त आत्मा गायब होता. कधी कधी त्या सुधाला जवळ बसवून घेत, सुधा, मी मुलांच्या संगोपनात काय कमी ठेवले होते का? सुधा त्यांची व्यथा समजत असे. नाही आई, तुम्ही जर तुमचा जीव ओतला त्यांच्यात, पण कदाचित आजकालची हवाच अशी आहे जी मुलांना कमकुवत करते. त्या समजून चुकल्या होत्या की आता त्यांना या
शांततेसोबतच जगावे लागेल. पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवून ठेवले होते. त्यांच्या आयुष्यातील या अंधाऱ्या खोलीत किरण एक प्रकाशाचा किरण बनून येणार होती. सूर्याचा मंद होत जाणारा प्रकाश दिवाणखान्याच्या जमिनीवर लांब सावल्या पडत होत्या. आशा सोफ्यावर बसून पुस्तक वाचण्यात प्रयत्न करत होत्या, पण मनावर भटकून भूतकाळातील गल्ल्यांमध्ये जात होते. तेवढ्यात दारावर एक हलकी थाप पडली. काकू, मी आत येऊ शकते का? ही किरण होती. शेजारी राहणारी किरण एक उत्साही स्त्री होती. तिचे स्वतःचे भरलेले कुटुंब होते, पण ती आशा यांचा एकटेपणा चांगल्या प्रकारे समजत असे. आशा यांचे मन थोडे हलके व्हावे म्हणून ती अनेकदा काही काम नसतानाही चक्कर मारत असे. ये किरण, बस. मुलांना शाळेतून घेऊन आलीस? आशा यांनी पुस्तक बाजूला ठेवत विचारले. किरण त्यांच्या जवळ बसली आणि निरखून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. काकू, आज पुन्हा तुम्ही उदास दिसत आहात. हे पहा, मी तुमच्यासाठी ताजे समोसे बनवून आणले आहेत. गरमागरम चहासोबत खा, सर्व दुःख पळून जातील. आशा हसल्या. किरणच्या बोलण्यात अशी एक ऊर्जा होती जी काही क्षणांसाठी मनाचा जडपणा कमी करत असे. पण आज किरण स्वतः थोडी काळजीत दिसत होती. काय झाले किरण? आज तुझा चेहरा थोडा उतरलेला दिसतोय. आशा यांनी तिच्या डोळ्यात पाहत विचारले. किरणने एक दीर्घ श्वास घेतला. काकू, माझ्या आईची प्रकृती अचानक खूप खालावली आहे. मला आजच गावी जावे लागेल. अनिल आणि मुलेही सोबत येत आहेत. पण एक मोठी समस्या आहे. माझी नंदन आरतीच्या परीक्षा सुरू आहेत. तिला यावेळी घरी एकटे सोडणे सुरक्षित वाटत नाहीये आणि अभ्यासाचेही नुकसान होईल. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर ती काही दिवसांसाठी तुमच्याकडे इथे राहू शकेल का? आशा यांच्या डोळ्यात एक चमक आली. रिकामे घर, शांततेच्या भिंती आणि एकटेपणा जणू या प्रस्तावाने त्यांना एक नवी दिशाच दिली. अगं किरण, हे काय विचारण्यासारखे आहे का? तू निर्धास्तपणे जा. आरती इथे अगदी सुरक्षित राहील. माझ्याकडे तर जागा आहे. फक्त राहणाऱ्या माणसाचीच कमतरता आहे. किरणच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आले. आभारी आहे काकू. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही माझी किती मोठी चिंता दूर केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती आपली छोटी पिशवी आणि पुस्तकाचा ढीग घेऊन आशा यांच्या घरी पोहोचली. आरती एक साधी आणि हसमुख मुलगी होती, जिने घरात पाऊल ठेवतात जणू वर्षानुवर्ष झोपलेल्या भिंती जागी झाली. नमस्ते काकू. आशा आहे की मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. आरतीने हसत म्हणले. मुळीच नाही बाळा. तू वरच्या खोलीत आरामात तुझे सामान ठेव. सुधा आरतीसाठी नाश्ता तयार कर. आशा यांनी एका वेगळ्याच उत्साहात सांगितले. घरात कुणा नवीन व्यक्तीचे येणे सुधासाठी एक बदल होता, त्यामुळे तीही आनंदी होती. आरतीच्या परीक्षा होत्या, त्यामुळे ती आपला बराच वेळ अभ्यासात घालवत असे. पण मधूनच ती खोलीत येत असे आणि आशा यांच्या जवळ बसत असे. ती आपल्या कॉलेजच्या गप्पा, मैत्रिणींचे किस्से आणि नवीन जागच्या बातम्या त्यांना सांगायची. तिला पाहून आशा यांना आपल्या मुलांच्या त्या दिवसांची आठवण यायची, जेव्हा मुले रात्रभर जागून अभ्यास करायची आणि आशा त्यांच्यासाठी कॉफी बनवायच्या. एका रात्री साधारण 12च्या सुमारास आशा यांना जाग आली. त्यांनी पाहिले की वरच्या खोलीचा दिवा सुरू होता. त्या दबक्या पावलांनी वर गेल्या. आरती मेजवर डोके टेकून डुलक्या घेत होती आणि बाजूलाच पुस्तके उघडी होती. आशा यांनी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. आरती बाळा, आता झोप. खूप उशीर झाला आहे. आरती डचकून जागी झाली. अहो काकू, तुम्ही जागे आहात? बस थोडंच उरलं आहे. नाही, आधी हे दूध पी. रिकाम्या पोटी मेंदू चालत नाही. आशा यांनी गरम दुधाचा पेला तिच्याकडे सरकवत म्हटले. आरतीचे डोळे पाणावले. काकू, तुम्ही अगदी माझ्या आईसारखे आहात. मला वाटले होते की इथे माझे मन लागणार नाही, पण तुमच्यासोबत तर घरासारखेच वाटते. त्या रात्री आशा यांनी खूप शांत झोप लागली. त्यांना जाणीव झाली की घर केवळ वीट मातीने नाही तर एकमेकांची काळजी घेतल्याने बनते. आरतीच्या 7 दिवसांच्या वास्तव्याने आशा यांना हे पटवून दिले की त्या अजूनही कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतात. त्या आजही कोणासाठी तरी महत्त्वाच्या आहेत. आरतीच्या परीक्षा संपल्या आणि किरणही आपल्या कुटुंबासह गावाहून परतली. ज्या दिवशी आरती आपले सामान आवरून परत जाण्यासाठी खाली आली, तेव्हा आशा यांचे मन भरून आले. काकू, तुम्ही माझी इतकी काळजी घेतली हे मी कधीच विसरणार नाही. तुमचा चहा आणि ते बदाम घातलेलं दूध खरंच तुमच्याकडे राहून खूप छान वाटले. आरतीने भावुक होऊन त्यांच्या पाया पडले. आशा यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. येत जा बाळा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा हक्काने आपल्या घरी आल्यासारखी ये. आरती गेल्यावर जेव्हा दरवाजा बंद झाला तेव्हा घरात पसरलेली शांतता अधिकच भयान वाटू लागली. तो एक आठवडा एखाद्या मधुर संगीतासारखा होता. सुधालाही जाणवले की मालकीन पुन्हा त्याच उदासीच्या चक्रात अडकत आहेत. संध्याकाळी किरण आभार मानण्यासाठी आली. आरती सांगत होती की तुम्ही तिला एका क्षणासाठीही परकेपणा जाणवू दिला नाही. खरंच तुम्ही किती प्रेमळ आहात. आशा एका फिकट स्मितहास्यासह म्हणाल्या. किरण, आभार तर मला तुझे मानले पाहिजेत. आरतीच्या निमित्ताने माझेही मन रमले. नाहीतर या रिकाम्या घरात तर भिंती सुद्धा अंगावर धावून येतात. किरणने पाहिले की आशा यांच्या डोळ्यात तो एकटेपणा पुन्हा परतला आहे. ती थोडा वेळ विचार करत राहिली आणि मग त्यांच्या जवळ बसून म्हणाली. काकू, मी एक विचार केला आहे. आजकाल कितीतरी मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरून या शहरात येतात. त्यांना राहण्यासाठी नीट ठिकाण मिळत नाही. तुम्ही तुमच्या वरच्या खोली अशा मुलींना पेईंग गेस्ट, पीजी म्हणून का देत नाहीत? आशा डचकल्या. पेईंग गेस्ट?
नको किरण, मला पैशांची काही कमतरता नाही. विशाल आणि सुजय पाठवत असतात. माझी पेन्शनही आहे. मला हा व्यापार करायचा नाही. किरणने त्यांचा हात हातात घेऊन म्हटले, काकू हा व्यापार नाही, हा तुमच्या एकटेपणाचा उपाय आहे. मुलींची वर्दळ असेल तेव्हा तुमचे मनही रमेल आणि तुम्हाला स्वतःलाही ताजेतवाने वाटेल. पैशासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी विचार करा. तिचे बोलणे आशा यांच्या मनाला पटले होते. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. त्यांनी वरचा बंद खोलीचा विचार केला, जिथे त्यांच्या मुलांचे बालपण कैद होते. त्या खोल्या पुन्हा उघडल्या योग्य होईल का? त्यांच्या आठवणींना धक्का तर लागणार नाही ना? दुसऱ्या दिवशी किरण लाकडी पाटी घेऊन आली, ज्यावर सुंदर अक्षरात लिहिले होते, आपले घर. हे काय आहे किरण? आशा यांनी आश्चर्याने विचारले. हे तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे काकू. मी एक पाटी तुमच्या घराबाहेर आणि एक आरतीच्या कॉलेजजवळ लावायची सोय केली आहे. आपले घर, जिथे मुलींना घरासारखे प्रेम मिळेल. आशा यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आत जाऊन काही रुपये काढले आणि किरणला देऊ लागल्या. किरणने लगेच हात मागे केले आणि खोट्या रागाने म्हणाली, काकू, माझ्या भावनांची हीच किंमत आहे का? हे पैसे पाटी बनवलेला द्यायचे आहेत, मला नाही. आणि हो, आता उदास होण्याची वेळ संपली. आता वरच्या खोल्यांच्या साफसफाईची तयारी करा. आशा हसल्या. कित्येक वर्षानंतर त्यांनी आपल्या कपाटातून वरच्या खोल्यांच्या किल्ल्या काढल्या. जेव्हा त्यांनी वरचा दरवाजा उघडला तेव्हा धुळीचा वास आणि जुन्या आठवणींची एक झुळूक आली. सुधासोबत मिळून त्यांनी खोलींची सफाई सुरू केली. जुनी चित्रे, मुलांची जुनी पुस्तके आणि तुटलेली खेळणी, हे सर्व पाहताना त्या भावूक झाल्या. पण यावेळी ते दुःख नव्हते, तर एक नवीन उमेद होती. सफाई संपल्यावर खोल्या चमकू लागल्या. ताज्या हवेने आणि सूर्यप्रकाशाने त्या खोलीमधील कोंदटपणा दूर केला. आशा यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. खाली किरण पाटी लावत होती. सुधा, उद्यापासून बाजाराचे काम थोडे वाढेल. आता इथे मुली येणार आहेत. आशा आत्मविश्वासाने म्हणाल्या. सुधाही हसली. हो आई, आता तर या घरकुलात आनंदीच आनंद असेल. पाटी लावल्यावर अवघ्या 4 दिवसातच आपल्या घरच्या दारावर पहिली थाप पडली. आरती आपल्यासोबत 2 मुली आणि एका मध्यमवयीन महिलेला घेऊन आली होती. नमस्ते काकू, पहा मी माझ्या मैत्रिणींना घेऊन आले आहे, आरती उत्साहाने म्हणाली. सोबत आलेल्या महिलेने त्या मुलींपैकी एकीची आई होती. घराची नीट पाहणी केली. घरची स्वच्छता आणि आशा यांचे सौम्य व्यक्तिमत्व पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले. त्यांनी हात जोडून म्हटले, ताई, ही रेवती आणि पूजा माझ्या भावाच्या मुली आहेत. कॉलेजमध्ये नवीन प्रवेश झाला आहे, पण हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही. शहरात मुली एकट्या कुठे राहणार याची आम्हाला भीती वाटत होती, पण किरणने तुमच्याबद्दल सांगितले आणि आम्ही धावत आलो. आशा यांनी हसत मुलींकडे पाहिले. रेवती थोडी शांत होती आणि पूजाच्या डोळ्यात खोडकरपणा होता. तुम्ही काळजी करू नका, इथे या, माझ्या मुलीसारख्याच राहतील. आशा यांनी आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रेवती आणि पूजा आपले सामान घेऊन आल्या तेव्हा घराचे वातावरणच बदलून गेले. सुधा आनंदाने त्यांचे सामान वर नेऊ लागली. संध्याकाळी जेव्हा स्वयंपाकघरातून मसाल्यांचा वास दरवळू लागला तेव्हा आशा यांना जाणवले की त्या वर्षानंतर फक्त स्वतःसाठी नाही तर एका कुटुंबासाठी जेवण बनवत आहेत. जेवणाच्या टेबलावर आता शांततेऐवजी हास्यविनोद होते. पूजाने चपातीचा तुकडा तोडत म्हणले, काकू, तुमच्या हाताची डाळ तर अगदी माझ्या आईसारखी आहे. आता तर मला हॉस्टेल मिळाले नाही याचे दुःख मी विसरले. रात्री जेव्हा अमेरिकेहून मोठा मुलगा विशालचा फोन आला तेव्हा आशा यांनी मोठ्या उत्साहाने त्याला या नवीन बदलाबद्दल सांगितले. विशाल, माहीत आहे का, आज घरात 2 मुली राहायला आल्या आहेत. घर आता अगदी भरलेले वाटते. त्या आनंदाने म्हणाल्या. पण दुसऱ्या बाजूने विशालच्या आवाजात उत्साहाऐवजी चिडचिड होती. आई, हे काय नाटक आहे? तुला कशाची कमी आहे? आम्ही दर महिन्याला पैसे पाठवतो. तुला आता आराम करायला हवा. या वयात तू दुसऱ्यांची सेवा करणार का? उद्या काही कमी जास्त झाले तर बदनामी आमची होईल. आशा यांचा उत्साह एका क्षणात मावळला. त्यांनी स्वतःला सावरून म्हटले, बाळा, हा आराम तर मलाच आजारी पाडत होता. मला पैशाची भूक नाही, मला आपुलकीचा आवाज ऐकायची भूक आहे. जर तुम्ही लोक येऊ शकत नाही तर मी माझ्या घरात दुसऱ्यांनाही जागा देऊ नये का? तुझा हा विचित्र हट्ट आहे. सुजयलाही ही कल्पना आवडली नाही. लोक म्हणतील की मास्तरांच्या पत्नीला आता खोल्या भाड्याने द्याव्या लागत आहेत. विशालने कडवत सुरात म्हटले आणि फोन ठेवून दिला. विशालचे बोलणे एखाद्या बाणाप्रमाणे आशा यांच्या काळजात घुसले. ज्या मुलांना त्यांना एकटे सोडले त्यांना आता स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेची काळजी वाटत होती, पण आपल्या आईच्या मानसिक आरोग्याची मात्र नाही. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपले अश्रू पुसले. आता त्यांनी ठरवले होते की त्या आपल्या मुलांच्या मर्जीची पर्वा करणार नाहीत. त्यांना आपल्या आनंदाचा मार्ग स्वतः शोधायचा होता. पुढच्या दिवशी त्यांनी सुधाच्या मदतीसाठी राणी नावाच्या अजून एका सहाय्यक महिलेवर कामावर ठेवले, कारण आता आपल्या घरमध्ये तिसरी मुलगी सुद्धा राहायला येणार होती. आपल्या घरमध्ये आता एक नवीन लय निर्माण झाली होती. रेवती आणि पूजेच्या चहचहाटाने घरच्या जुन्या शांततेला कुठेतरी खोलवर गाडून टाकले होते. दरम्यान एका दुपारी एक सडपातळ मोठ्या डोळ्यांची मुलगी गेटवर आपली बॅग घेऊन उभी असलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र घाबरल्यासारखे भाव होते आणि
डोळ्यात खोल उदासी. माझे नाव सुनिधी आहे. मला किरण दिदींनी पाठवले आहे, तिने हळू आवाजात सांगितले. आशा यांनी तिला आत बोलवले. सुनिधीचे सौंदर्य तिच्या साधेपणात होते, पण तिच्या व्यक्तिमत्वात असा एक जडपणा होता जो तिच्या वयाच्या मुलींमध्येच कमी दिसतो. तिने कोणताही घासाघीस न करता ॲडव्हान्स पैसे आशा यांच्या हातात ठेवले. बाळा आधी बस तर खरी, थोडे पाणी पी, आशा मायाने म्हणाल्या. सुनिधी फक्त एक फिक्कट स्मितहास्य देऊन शांत राहिली. तिने वरच्या खोलीत आपले सामान लावून घेतले, पण रेवती आणि पूजाप्रमाणे ती मिसळण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती अनेकदा आपल्या खोलीच्या खिडकीपाशी बसून शून्यात पाहत राहायची. आशा एक अनुभवी शिक्षिका होत्या. त्यांनी ओळखले होते की या शांततेच्या मागे नक्कीच काहीतरी वादळ दडलेले आहे. घराचे वातावरण आता पूर्णपणे बदलले होते. सुधा आणि नवीन सहाय्यक राणी स्वयंपाकघरात व्यस्त असायच्या. सकाळी मुलींची कॉलेजला जायची घाई, संध्याकाळी चहावर त्यांच्या गप्पा आणि रात्री एकत्र जेवण. आशा यांना वाटले जणू त्यांच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. पण सुनिधीची ती शांतता त्यांना राहून राहून टोचत होती. सुमारे 15 दिवस उलटले होते. रेवती आणि पूजा एकत्र कॉलेजसाठी निघून गेल्या होत्या, पण सुनिधीने आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगून जाण्यास नकार दिला होता. दुपारची वेळ होती. घरात शांतता होती. आशा वर गेल्या तेव्हा त्यांना दिसले की सुनिधीच्या खोलीचे दार थोडे उघडे होते. आतून हलकासा आवाज येत होता. आशा यांचे काळीज झच्च झाले. त्या हळूच आत गेल्या आणि पाहिले की सुनिधी तोंड लपवून रडत होती. काय झाले सुनिधी? प्रकृती जास्त खराब आहे का? चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते, आशा यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारले. सुनिधी डचकून जागी झाली आणि आपले अश्रू पुसू लागली. नाही काकू, फक्त थोडे डोकं दुखते, तुम्ही काळजी करू नका. आशा तिच्या जवळ बसल्या आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. बाळा, तू इथे फक्त एक पेईंग गेस्ट नाहीस. मी तुम्हा सर्वांना माझी मुलगी मानली आहे. मला स्वतःची मुलगी नव्हती. तुमच्या येण्याने माझा एकटेपणा संपला आहे. जर एखादी गोष्ट तुला आतल्या आत खात असेल तर तू मला सांगू शकतेस. मला आपली आई समज. आई हा शब्द ऐकताच सुनिधीचा बांध फुटला. ती आशा यांच्या गळ्यात पडून रडू लागली. बराच वेळ शांत झाल्यावर तिने ते सत्य सांगितले, ज्याने आशा यांच्या पायाखालची जमीनच सगळी. काकू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी गरोदर आहे. मी माझ्या बाबांना काय तोंड टाकू? ते तर जिवंतपणीच मारून टाकतील. आशा एक क्षण शून्य झाल्या. त्यांचे संस्कार आणि सामाजिक मर्यादा एका बाजूला होत्या आणि समोर तुटलेली एक निरागस मुलगी दुसऱ्या बाजूला. त्यांनी स्वतःला सावरले आणि विचारले, कोण आहे तो? त्याला त्याबद्दल माहीत आहे का? अनुज, तो याच शहरात आहे. तो म्हणतोय की त्याची आई कधीच तयार होणार नाही, कारण आपली जात वेगळी आहे. त्याने हात वर केले आहेत. काकू, आता माझे या जगात कोणीच नाही. सुनिधीने हतबल होऊन सांगितले. आशा यांच्या डोळ्यात एक जिद्द आली. त्यांनी सुनिधीचे अश्रू पुसले आणि म्हणाले, घाबरू नको. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला आणि तुझ्या येणाऱ्या बाळाला काही होऊ देणार नाही. तू मला अनुजचा पत्ता दे. आता ही लढाई तुझी नाही तर माझी आहे. त्या दिवशी आशा यांना जाणीव झाली की आपले घर हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही, तर तुटलेल्या हृदयांसाठी एक ढाल बनणार आहे. सुनिधीच्या सत्याने आशा यांच्यातील मातृत्व आणि शिक्षिका दोन्ही जागृत झाल्या होत्या. त्यांनी सुनिधीचे सांत्वन करून तिला झोपवले आणि तडक खाली येऊन किरणला फोन केला. किरण तातडीने धावून आली. काकू, हे तर खूप मोठे संकट आहे. जर समाजाला कळले तर? किरण घाबरली. आशा यांनी तिला मध्येच तोडले. समाजाची काळजी नंतर करू किरण. आधी या मुलीला बुडवण्यापासून वाचवायचे आहे. मी तिचे वडील अशोक यांना फोन केला आहे. ते संध्याकाळपर्यंत पोहोचत असतील. सुनिधीला अजून याबद्दल काही सांगू नको. संध्याकाळ होताच अशोक आपले घर च्या दारावर होते. ते एक साधे सुधे सरकारी कर्मचारी वाटत होते, ज्यांच्या डोळ्यात आपल्या मुलीबद्दल खूप अभिमान होता. पण जसे आशा यांनी त्यांच्या एकांतात येऊन सुनिधीच्या परिस्थितीबद्दल सांगितले, तसे त्यांच्या हातातील चहाचा कप सुटला. अशोक हतबल होऊन खुर्चीवर कोसळले. त्यांची मान खाली गेली होती. मॅडम, मी तिला इथे शिकायला पाठवले होते. माझं नाक कापलं तिने. आता मी गावाला परत कसं जाऊ? त्यांचा आवाज रडवेला झाला होता. आशा यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अशोक, ही वेळ खचून जाण्याची नाही तर सावरण्याची आहे. सुनिधीने चूक केली आहे, पण तिने तुमच्यावर विश्वास ठेवून आणि माझ्याशी बोलून सत्य सांगितले आहे. जर आपण आता तिला झिडकारले तर ती एखादे चुकीचे पाऊल उचलून बसेल. तुम्हाला तुमची मुलगी गमवायची आहे का? अशोक यांनी कंठ दाटून येत म्हणले, नाही, पण मी काय करू? आपण अनुजच्या आई वडिलांशी बोलूया. पळून जाणे हा उपाय नाही. तुम्ही सोबत चला. आपण आजच त्यांच्या घरी जाऊ, आशा यांनी ठामपणे सांगितले. अशोक यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी केवळ होकारार्थी मान हलवली. रात्रीच्या शांततेत आशा, किरण आणि अशोक त्यांच्या पत्त्यावर पोहोचले. जिथे अनुज राहत होता तो शहरातील एक उच्चभूमी परिसर होता. एका आलिशान बंगल्यासमोर ते थांबले. अशोक यांची भीती वाढत होती, पण आशा यांचा चेहरा शांत होता. जशी त्यांनी बेल वाजवली, एका नोकराने दरवाजा उघडला आणि त्यांना आत बसवले. काही वेळातच एक नेटकी नटलेली स्त्री पायऱ्यावरून खाली उतरली. तिला पाहताच आशा यांच्या डोळ्यात ओळखीची चमक आली, पण ती स्त्री आशा यांना पाहून थबकली. मॅडम, तुम्ही इथे? त्या स्त्रीच्या आवाजात आश्चर्य आणि आदराचे मिश्रण होते. आशा यांनी निरखून पाहिले. रेखा? रेखा
रेखाच्या डोळ्यात पाणी आले. ती धावत आली आणि तिने आशा यांच्या पायाला स्पर्श केला. "मॅडम, तुम्ही मला ओळखले नाही? 12वी असताना जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि माझ्याकडे शाळेची फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा तुम्ही वर्षभर स्वतःच्या खिशातून माझी फी भरली होती. मी आज जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे आहे." रेखाची ओळख सुनिधीचं प्रेम अनुजची आई म्हणून झाली. हा नियतीचा एक विचित्र खेळ होता. जी शिक्षिका वर्षापूर्वी एका विद्यार्थिनीचे भविष्य वाचत होती, आज तीच तिच्या मुलाने केलेल्या कर्मांचा हिशोब मागायला आली होती. रेखाने सर्वांना सोफ्यावर बसवले आणि चहा पाण्याची सोय केली. जेव्हा आशा यांनी येण्याचे कारण सांगितले, तेव्हा सुनिधीच्या परिस्थितीचे वर्णन केले, तेव्हा रेखाचा चेहरा गोरापोरा झाला. "मॅडम, अनुजने आम्हाला काहीच सांगितले नाही. तो फक्त इतकेच म्हणत होता की त्याला एक मुलगी आवडते, पण तो घाबरलेला होता. मला वाटले नव्हते की गोष्ट इथपर्यंत पोचली असेल," रेखाने म्हटले. आशा गंभीरपणे म्हणाली, "रेखा, मी तुला तेव्हा शिकवले होते जेव्हा तुला आधाराची गरज होती. आज मी अजून एका मुलीचा आधार बनून आले आहे. जातीपातीच्या भिंती आता खूप मागे सुटल्या आहेत. माझी गुरुदक्षिणा म्हणून तू सुनिधीला तुझी सून म्हणून स्वीकारशील का?" रेखाने विचार न करता आशा यांच्या हातात हात घेतला. "मॅडम, तुमचा आदेश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. सुनिधीला मी तोच मान देईन जो तुम्ही मला दिला. अनुजचे बाबा सध्या शहराबाहेर आहेत, पण मी त्यांना मनवीन." अशोक यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. ज्या ओझ्याला ते डोंगर समजत होते, आशा यांच्या एका मध्यस्थीने ते ओझे एका गवताच्या काडीसारखे उडून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आशा घरी परतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती जी पाहून सुनिधीच्या हृदयाचे ठोके वाढले. सुनिधी रात्रभर जागून आपल्या नशिबाची वाट पाहत होती. "सुनिधी, खाली ये बाळा," आशा यांनी हाक मारली. सुनिधी थरथरत्या पावलांनी खाली आली. तिथे तिचे वडील अशोक उभे होते. सुनिधीने आपली नजर खाली केली. तिला वाटले की आता कदाचित तिरस्कारच मिळेल, पण अशोक यांनी पुढे होऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. "घाबरू नकोस बाळा, आशा मॅडमनी सर्व काही सांभाळले आहे. आज रेखा, अनुजची आई, तुला भेटायला येत आहे." अशोक यांच्या आवाजात आता कडवटपणा नव्हता, तर दिलासा होता. दुपारपर्यंत रेखा आपल्या घरमध्ये पोहोचल्या. त्यांनी सुनीतीला पाहिले. तिचं निरागसता आणि तीच भीती जी वर्षापूर्वी रेखाच्या स्वतःच्या डोळ्यात असायची. रेखाने सुनिधीला मिठी मारली आणि तिच्या कानात हळूच म्हणली, "अनुजने तुला जो धाक दाखवला त्याबद्दल मी माफी मागते, पण आता तू माझी जबाबदारी आहेस." त्या दिवशी आपल्या घरमध्ये जणू एखादा उत्सवच होता. रेवती आणि पूजाला जेव्हा धूसर सत्य समजले, तेव्हा त्यांनी आपल्या मैत्रिणींना हिणवण्याऐवजी तिला आधार दिला. घराचा कानाकोपरा आता सकारात्मकतेने भरून गेला. अनुज देखील आपल्या आईसोबत आला आणि त्याने आशा यांच्यासमोर हात जोडून माफी मागितली. आशा यांनी त्याला समजावताना म्हणले, "बाळा, जबाबदारी उचलली हेच खरं अवघड आहे. सुनिधीचा हात धरणे ही केवळ तडजोड नाही, तर एक नवीन आयुष्य सुरू करणे आहे." जिथे एकीकडे आपलं घरमध्ये एक नवीन कुटुंब जोडले जात होते, तिथे 7 समुद्रापार येणारे फोन कॉल आशा यांच्या जखमांवर मीठ चढवत होते. सुनिधीच्या लग्नाबद्दल जेव्हा त्यांनी विशाल आणि सुजयला सांगितले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त थंड होती. विशालने फोनवर चिडून म्हटले, "आई, तू आता लोकांची लग्ने सुद्धा लावून देणार का? तू एक निवृत्त शिक्षिका आहेस, मॅरेज ब्युरो चालवणारी नाही, आणि ज्या मुलीबद्दल तू बोलत आहेस तिची पार्श्वभूमी तर बघ. समाजात लोक काय म्हणतील की आमची आई कोणत्या भानगडीत पडली आहे?" आशा यांचा स्वर यावेळी ठाम होता. "विशाल, तू ज्या समाजाबद्दल बोलत आहेस त्याने माझ्या एकटेपणात मला साथ दिली नाही. जेव्हा मी रात्री वेदनेने विहळायचे, तेव्हा तुझी ही प्रतिष्ठा मला पाणी पाजायला येत नव्हती. सुनिधा माझ्या मुलीसारखी आहे आणि तिचे लग्न याच घरातून होईल." "ठीक आहे आई, पण आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नकोस. आमच्याकडे या फालतू कामांसाठी ना वेळ आहे ना पैसा," सुजयने मागून ओढून सांगितले. आशा यांनी काही न बोलत फोन कापून टाकला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तर होते, पण यावेळी त्यात ममतेची कमजोरी नव्हती, तर स्वाभिमानाची चमक होती. त्यांना जाणवले की त्यांची मुले केवळ शारीरिकदृष्ट्या नाही, तर मानसिकदृष्ट्याही त्यांच्यापासून कोसो दूर गेली आहेत. त्यांनी आपले कपाट उघडले, आपली पुंजी आणि दागिने काढले. "सुधारा आणि तयारी सुरू करा. आपल्या घरच्या पहिल्या मुलीचे लग्न आहे. कोणतीही कमतरता राहता कामा नये." त्यांनी अभिमानाने घोषणा केली. आपल्या घरच्या अंगणात आता शांततेसाठी जागा उरली नव्हती. आशा यांनी ठरवले होते की सुनिधीचे लग्न त्याच सन्मानाने करतील जसे स्वतःच्या मुलीचे केले असते. घराची स्वच्छता, रंगरंगोटी, कपड्यांची खरेदी झाली. सुधी आणि राणी सकाळपासून रात्रीपर्यंत कामात मग्न होत्या. रवते आणि पूजेने संगीत आणि सजावटीची जबाबदारी स्वीकारली होती. आशा यांनी आपली जुनी तिजोरी उघडली, ज्यामध्ये त्यांनी वर्षापासून आपले काही सोन्याचे दागिने आणि बचत साठवून ठेवली होती. "आई, हे सर्व तुमची पुंजी. या मुलीवर खर्च करत आहात. तुमची मुले ऐकतील तर खूप गोंधळ घालतील," सुधाने चिंतेने म्हटले. आशा यांनी सोन्याचा जुना हार काढत म्हणले, "सुधा, मुलांनी तर माझ्या ममतेची किंमत ओळखली नाही. या दागिन्यांनी त्यांना काय समजणार? या गोष्टी कपाटात पडून धूळ खात होत्या. जर यातून कोणाचे उद्ध्वस्त होणारे घर बसत असेल तर यापेक्षा मोठी गुंतवणूक दुसरी काय असेल? आणि तसेही मला आता या गोष्टीची काहीच गरज नाही. माझ्याकडे तू आहेस, या मुली आहेत आणि किरणसारखी मैत्रीण." परिसरातील लोक जे आधी आशा यांना एकटी म्हातारी समजून दयेच्या नजरेने पाहायचे, आता त्यांच्या घरातील वर्दळ पाहून थक्क झाले होते.
किरणने आचारी आणि मांडववाल्यांची व्यवस्था केली होती. सुनिधीचे वडील अशोक देखील आपल्याकडून जे शक्य आहे ते घेऊन आले होते, पण आशा यांनी त्यांना थांबवले. अशोक, तुम्ही पाहुणे म्हणून या. सुनिधी या घराची मुलगी आहे आणि इथूनच ती थाटात निरोप घेईल. त्या रात्री जेव्हा सर्व घर झोपले होते, आशा यांनी आलोक यांच्या फोटोसमोर दिवा लावला. त्यांना असे वाटले जणू चित्रात आलोक हसत आहेत आणि म्हणत आहेत, आशा, तू गणिताच्या समीकरणाच्या पलीकडे जाऊन आयुष्याचा खरा हिशोब लावला आहेस. लग्नाचे विधी सुरू झाले. घरात मंगल गाणी घुमू लागली. सुनिधीच्या चेहऱ्यावर जो फिकटपणा, आजारपण आणि चिंता होती ती आता हळदीच्या उठण्याने आणि आनंदाच्या चमकाने बदलली होती. पूजा आणि रेवतीने ढोलकीच्या तालावर लोकगीते गायला सुरुवात केली. आशा स्वतः सुद्धा गुणगुणू लागल्या. वर्षानंतर त्यांच्या पायातील वेदना जणू कुठेतरी गायब झाल्या होत्या. त्या पायऱ्या चढ उतर करत, पाहुण्यांचे स्वागत करत आणि विधी उत्साहाने पार पाडत. तेवढ्यात सुजयचा फोन आला. आशा यांनी हात पुसून फोन उचलला. त्यांना वाटले कदाचित मुलाचे मन बदलले असेल. आई, मला कळले आहे की तू आपले दागिने त्या मुलीला देत आहेस. हे चुकीचे आहे. ती आमची कौटुंबिक मालमत्ता आहे. तू वेडी झाली आहेस का? सुजयच्या आवाजात आदराचा लवलेशही नव्हता. आशा यांचा चेहरा कठोर झाला. सुजय, फॅमिली त्याला म्हणतात जे सोबत राहतात. तुम्हा दोघांनी हे घर आणि येथील आठवणींचा केव्हाच त्याग केला आहे. ज्या दागिन्यांचा तू प्रॉपर्टी म्हणतोस ते माझ्यासाठी केवळ धातूचे तुकडे आहेत. जर तुला तुझा वारसा इतकाच प्रिय होता तर इथे येऊन सांभाळायचा हवा होतास. आम्ही कायदेशीर कारवाई घेऊ. आई, तू तुझ्या मर्जीने सर्व काही उधळू शकत नाहीस. सुजय ओरडला. नक्की घे बाळा, पण लक्षात ठेव, ज्या आईने तुला वाढवण्यासाठी आपल्या रात जागल्या ती आज आपली आत्मा वाचवण्यासाठी काही दागिने विकत आहे. आता फोन ठेव, मला विधीला जायचे आहे. असे म्हणून आशा यांनी फोन कापला आणि त्याला ब्लॉक केले. त्यांचे हात थोडे थरथरत होते, पण मनात एक विचित्र समाधान होते. त्यांना जाणवले की त्यांनी आज त्या शेवटच्या साखळीही तोडून टाकली आहे, ज्याने त्यांना त्या मुलांशी बांधून ठेवले होते, जे केवळ फायद्याची भाषा समजत होते. त्या परत अंगणात आल्या, जिथे सुनिधी त्यांना पाहताच हसली. विवाहाचा दिवस उजाडला. आपले घर झेंडूच्या फुलांनी आणि दिव्याच्या माळांनी एखाद्या नववधूसारखे सजले होते. परिसरातले लोक जे कधी कुजबूज करत होते, आज आशा यांच्या जिद्द पाहून त्यांच्या पाठीशी उभे होते. किरणचे पती अनिल यांनी भावाप्रमाणे सर्व बाहेरील व्यवस्था सांभाळली होती. संध्याकाळी जेव्हा अनुजची वरात आली, तेव्हा आशा यांनी स्वतः दारात येऊन रेखा आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वागत केले. रेखाच्या डोळ्यात आपल्या गुरुबद्दल अपार श्रद्धा होती. अनुज देखील आज अपराध बोधातून मुक्त होऊन एक जबाबदार पुरुष वाटत होता. मंडपात जेव्हा सुनिधी बसली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आशा यांनी तिचा हात अनुजच्या हातात दिला. कन्यादानाच्या विधीवेळी जेव्हा गुरुजींनी विचारले की कन्याचे आईवडील कोण आहेत, तेव्हा अशोक त्यांच्यासोबत आशा देखील पुढे सरसावल्या. आज ही मुलगी वडील आणि 2 आयांच्या आशीर्वादासह निरोप घेत आहे. आशा अभिमानाने म्हणाल्या. पूर्ण रात्र मंचोपतार घुमत राहिले. आशा यांचा थकवा कुठे गायब झाला हे कोणालाच कळले नाही. त्यांच्या सांध्यांचे जे जुने दुखणे, जे त्यांना अंथरुणावर उठू देत नव्हते, आज या उत्साहासमोर त्यांनी गुडघे टेकले. त्यांना जाणवले की शरीराचे अर्धे आजार मनाच्या रिकाम्यातून निर्माण होतात. जेव्हा मन भरलेले असते तेव्हा शरीर आपोआप ऊर्जेने ओसांडून वाहते. निरोपाची वेळ आली. सुनिधी आशा यांना मिठी मारून अशी रडली जणू एखादी मुलगी आपल्या सख्ख्या आईपासून दुरावत आहे. काकू, जर त्या दिवशी तुम्ही मला आधार दिला नसता तर आज मी जिवंत नसते. सुनिधी रडत म्हणाली. आशा यांनी तिचे अश्रू पुसले. वेडी आहेस काय? रडतेस कशाला? तू तर या घरकुलाची पहिली कळी आहेस. आता नेहमी सुखी राहा आणि लक्षात ठेव, हे घर तुझ्यासाठी नेहमी उघडे आहे. जेव्हा ती निघाली तेव्हा घरात एक विचित्र शांतता पसरली, पण ही शांतता नव्हती जी आधी घाबरवत असे. हे एक कार्य पूर्ण झाल्याचे समाधान होते. तेवढ्यात विशालचा एक मोठा ईमेल आशा यांच्या लॅपटॉपवर आला. त्यावर लिहिले होते की आई, तू आमचे ऐकले नाहीस आणि हे सिद्ध केले आहेस की तुला आता आमची गरज नाही. आम्ही ठरवले आहे की आता आम्ही इंडियाला येण्याचा प्लॅन कॅन्सल करत आहोत. आम्ही आमचा हिस्सा इथे सेटल केला आहे. तू तुझ्या नवीन मुलीसोबत सुखी राहा. आता कदाचित आपला संपर्क होईल. आशा यांनी तो ईमेल वाचला. एक क्षण काळीज धस्त झाले, पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांना जाणवले की ज्या मोहाच्या बंधनाने त्यांना वर्षानुवर्षे दुःखी ठेवले होते, आज मुलांनी स्वतःचेच ते बंधन तोडून टाकले आहे. त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, फक्त लॅपटॉप बंद केला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. पूजा आणि रेवती कॉलेजला जाण्याची तयारी करत होत्या आणि सुद्धा स्वयंपाकघरात चहा ठेवत होती. आशा यांनी हसत स्वतःशीच म्हटले, माझे कुटुंब इथे आहे. सुनिधीच्या विवाहाची कथा पूर्ण शहरात एक उदाहरण बनली होती. लोक समजून चुकले होते की आपले घर केवळ एक पेइंग गेस्ट हाऊस नाही, तर एक सुरक्षित आश्रय आणि एका आईच्या ममतेचे केंद्र आहे. पुढच्या काहीच महिन्यात आशा यांच्याकडे अजून मुलींचे फोन येऊ लागले. आशा यांनी आपल्या घरातील बाकी खोल्या देखील व्यवस्थित करून घेतल्या. आता तिथे केवळ रेवती आणि पूजाच नाही, तर मानसी, ईशा, तान्या अशा अनेक 5 मुली राहायला आल्या होत्या. घराचा एकटेपणा पूर्णपणे निघून गेला होता. सकाळी चेहऱ्यावर गप्पा असायच्या, संध्याकाळी सर्व मिळून बागकाम करायचे आणि रात्री एकत्र जेवण व्हायचे. आशा यांना जाणवले की जेव्हा त्या दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त असतात तेव्हा त्यांची स्वतःची दुःखे छोटी होतात. विशाल आणि सुजयचे ईमेल आणि फोन पूर्णपणे बंद झाले होते.
पण आता आशा यांना त्यांची प्रतीक्षाही नव्हती. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल करण्याचे ठरवले होते. त्यांना असे वाटत होते की त्यांच्या पश्चात हे घर एका ट्रस्टच्या स्वाधीन केले जावे, जेणेकरून भविष्यात एकट्या मुलींना इथे आश्रय मिळत राहील. एका सकाळी आशा यांना जाणवले की त्यांनी गेल्या एका महिन्यापासून गुडघेदुखीचे औषध घेतले नाही. त्या कोणत्याही आधाराशिवाय पायऱ्या चढत होत्या आणि बागेतील रोपांना पाणी घालत होत्या. डॉक्टरांनी एकदा म्हटले होते, आशा मॅडम, तुमचा आजार मानसिक एकटेपणामुळे आहे. आज ती गोष्ट खरी ठरत होती. आता आशा केवळ घरमालकीण नव्हत्या, तर त्या मुलींच्या काउन्सिलर बनल्या होत्या. कोणी मुलगी आपल्या करिअरबद्दल चिंतेत असायची, तर कोणी आपल्या प्रेमसंबंधाबद्दल. आशा आपल्या बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने सर्वांना योग्य रस्ता दाखवायच्या. किरण अनेकदा येऊन म्हणायची, काकू, तुम्ही तर कमाल केलीत. मी एका छोट्याशा प्रयत्नासाठी जी पाठी लावली होती, त्याने तर एका संस्थेचे रूप घेतले आहे. आशा हसून म्हणायच्या, किरण, या मुलींनी मला जीवनदान दिले आहे. जर या नसत्या तर मी आतापर्यंत आठवणींच्या ओझ्याखाली दबून श्वास सोडला असता. आता मला जाणवले की मी पुन्हा एक शिक्षिका बनली आहे, पण यावेळी गणित नाही तर आयुष्य जगायला शिकवत आहे. आयुष्याची संध्याकाळ सुनेरी झाली होती. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता, आशा आपल्या बाल्कनीत बसून राणी आणि सुधाला मुलींसारखे भांडताना पाहत होत्या. तेवढ्यात सुनिधीचा फोन आला. आई, अनुज आणि मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटायला येत आहोत. आशा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्यांना जाणवले की रक्ताच्या नात्यांनी जरी त्यांना त्यागले असले, तरी कर्म आणि प्रेमाच्या नात्यांनी त्यांना एक नवीन जग दिले आहे. त्यांनी आपली डायरी काढली आणि शेवटच्या पानावर लिहिले, संतानांचा मोह माणसाला कमकुवत बनवतो, पण मानवतेचे प्रेम त्याला अमर करते. मी माझी मुले गमावली, पण मी माझी आत्मा मिळवला. माझे आपले घर आता केवळ विटांचे घर नाही, तर एक विचार आहे. रात्री झोपताना त्यांनी विशाल आणि सुजयच्या फोटोकडे शेवटच्या वेळी पाहिले आणि तो ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. आता त्यांच्या मनात ना कोणती तक्रार होती, ना कोणता खंत. त्यांनी आपले डोळे मिटले आणि त्यांच्या ओठावर एक असे हास्य होते जे केवळ अशाच लोकांना मिळते ज्यांनी स्वतःला दुसऱ्याच्या आनंदातून विलीन केले असते. आपले घर, ज्या खिडकीतून मुलींच्या हसण्याचे आवाज येत होते, जे या गोष्टीचे पुरावे होते की आशा आता एकट्या नव्हत्या, त्या पूर्ण होत्या. ही कथा आशा यांच्या त्या प्रवासाला दर्शवते जिथे एक स्त्री पीडिताऐवजी प्रदाता बनते. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.